आपल्या कार्यकर्ते आपल्या अगोदर गेले होते, खासदार श्रीकांत शिंदेचे. ते म्हणाले कहाँ से आए, बोले मुंबई से आए. एसपीने विचारलं आपल्या पोरांना, कार्यकर्त्यांना, पागल हो क्या, यहां से लोग भाग रहे और आप आ रहे. बोले हम भागने वालों में से नहीं, भगाने वाले लोग हैं हम. अशी शिवसेना आहे आपली, अशी शिवसेना आहे. आणि म्हणून आता पूर परिस्थिती आहे. या पूर परिस्थितीत देखील कोकणामध्ये देखील काही प्रमाणामध्ये नुकसान झालं, परंतु मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. म्हणून झालेला दसरा मेळाव्याला तुमच्या एकनाथ शिंदेने सांगितलं, पूरग्रस्त परिस्थितीमध्ये जे संकट काळात आपले शेतकरी अडकलेत त्यांच्या मदतीला तुम्ही तिकडे थांबा, तुम्ही दसरा मेळाव्याला इकडे येऊ नका. त्यांचा दसराही नीट झाला पाहिजे म्हणून आपण फक्त बोललो नाही, तर सगळं साहित्य पाठवलं, जीवनावश्यक वस्तू पाठवल्या, कपडे पाठवले, भांडीकुंडी पाठवली, सगळं पाठवलं. आणि आपल्या लोकांनी त्यांच्या घरातला चिखल साफ केला, माती साफ केली, जी जी काही मदत करायची करता येईल तेवढी सगळी मदत केली. हा शिवसैनिक आहे, ही शिवसेना आहे. आणि त्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही असा शब्द मी दसरा मेळाव्यात दिला होता. त्याप्रमाणे तो शब्द पाळला. मुख्यमंत्री स्वतः, मी आणि अजितदादा आम्ही निर्णय घेतला, दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये हे नुकसान भरपाईचे पैसे गेले पाहिजे. त्याप्रमाणे निर्णय घेऊन 32,000 कोटीचं पॅकेज आपण जाहीर केलं. ही शिवसेना आहे, ही महायुती आहे, हे आपलं सरकार आहे. हे सर्वसामान्य लोकांच्या मदतीला धावून जाणारं सरकार, सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो ते हे सरकार. मी मुख्यमंत्री असताना अनेक लोकांनी सांगितलं काय काय केलं, काय काय केलं. अरे बाबा, ती माझी जबाबदारीच होती, कारण हा देणारा एकनाथ शिंदे आहे, घेणारा नाही. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. आणि म्हणून तुमच्याकडे तर 1800 कोटी का आणखी किती मोठे प्रकल्प झाले. आता तुम्ही सगळे आकडे सांगताय योगेश, आता हे नवीन सगळे लोक आलेले आहेत, आता त्यांची आकडेपुरती खाण्यापुरती करायला लागेल. आणि त्यामुळे सिंधुदुर्गावर देखील अन्याय होणार नाही. सिंधुदुर्गाला देखील, बाजूच्या जिल्ह्याला देखील भरीव निधी विकासासाठी मिळेल, हा शब्द या ठिकाणी मी देतो. रत्नागिरीमध्ये मी जेव्हा जेव्हा आलो तेव्हा तेव्हा मी मला आता दाखवलं, मला मेडिकल कॉलेज, ती प्रशासकीय इमारत, ते रस्त्याचे पैसे सगळं. तेव्हा नगरविकास मंत्री होतो मी. परंतु जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस मला आठवत आहे किती निर्णय घेतले. मग लाडकी बहीण योजना घेतली, लेक लाडकी लखपती योजना घेतली, एसटी मध्ये 50% सवलत योजना घेतली, या ठिकाणी शेतकरी सन्मान योजना घेतली, ज्येष्ठांची योजना घेतली. किती योजना केल्या. आणि म्हणून मगाशी कोणीतरी इथं मला दाखवलं, हे शिवसेना आपल्या दारी, शिवसेना आपल्या दारी घेऊन आली योजनांची शिदोरी. आपल्या हे आपण केलं ना, ऐराव मॅडम आपल्या माजी तहसीलदार, त्यांनी हे केलंय. आपल्या ज्या योजना आहेत आता त्याचं आपण उद्घाटन राजन साळवींच्या इथं करून आलो, धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्षाचं. म्हणजे या ठिकाणी ज्या योजना आपल्या आहेत त्या योजनांची माहिती देणारी पुस्तिका आहे. कारण योजना अनेक आहेत, परंतु त्या योजना जर माहीत नसतील तर लाभ मिळणार नाही. आणि म्हणून शासन आपल्या दारी हा आपण कार्यक्रम घेतला. लाभ पूर्वी पण होते, लाभार्थी होते, योजनाही होत्या, पण त्या योजनांची माहिती, योजना मिळवण्यासाठी जी काही लागणारी धडपड, कटकट, ती लोकांना नको होती. आणि म्हणून आम्ही सरळ सोपा मार्ग काढला, शासन आपल्या दारी. आणि त्याप्रमाणे तुम्हाला मी सांगतो, 5 कोटी लोकांना या महाराष्ट्रातल्या त्याच्यामध्ये फायदा झाला. 5 कोटी लोकांना. हा आकडा छोटा नाहीये. त्यांच्या तालुक्यात जाऊन आम्ही योजना दिल्या. लोक, इतर राज्यातले लोक, मुख्यमंत्री मला विचारायचे क्या है शासन आपले दारी. मी म्हणालो, हम जो योजना है उनके द्वार तक पहुंचाने का काम सरकार करते.